नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग 1 या विषयाचं आपण लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्यामधला आज तिसरा लेक्चर आहे. रॉयल्टी अकाउंट आपण सुरू केलेला आहे. तर यामध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आज घेणार आहोत की रॉयल्टी अकाउंटमध्ये कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी सम सॉल्व करायचा आहे यात आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे आपल्याला येणारे जे काही व्हिडिओज आहेत तर ते मिळत राहतील, किंवा आपल्या येणारी जी एक्झाम सुरू होणार आहे त्यासाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला आपण आता सुरू करूया आजचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. बघा, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय वाचून घ्यायचं व्यवस्थित. पहिल्यांदा, समीर मायनिंग कंपनी टूक अ कोल फील्ड ऑन लीज फ्रॉम द स्वप्नील ब्रदर्स फ्रॉम द 1st of January 2021. काय म्हटलंय की समीर कंपनी जी आहे तिने काय केलं, टूक म्हणजे घेणे, बरोबर. फील्ड घेतली, कुठली, कोल फील्ड म्हणजे कोळशाची जी काही खाण आहे किंवा फील्ड आहे तर ती लीजवर घेतली, बरोबर आहे. कोणाकडनं घेतली तर स्वप्नील ब्रदर्स कडनं घेतली. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं, यामध्ये लेसी आणि लेसर कोण आहे, म्हणजे मालक कोण आहे आणि असेट वापरणार कोण आहे. कोल माईन ही असेट आपल्याला कळालं. मग आता काय म्हटलं की समीर माईन कंपनी टूक ऑफ कोल फील्ड म्हणजे हिने घेतली, बरोबर. म्हणजे कोण झाली तुमची लेसी. समीर माईन ही झाली आपली लेसी. आणि कोणाकडनं घेतली, स्वप्नील ब्रदर्स कडनं घेतली. म्हणजे स्वप्नील ब्रदर्स हे जे आहे हे झाले आपले लँडलॉर्ड म्हणजेच लेसॉर, बरोबर आहे. असं पहिल्यांदा काय करायचं, क्लॅरिफाय करून घ्यायचं की लेसी आणि लेसॉर म्हणजेच त्या ठिकाणी भाडेकरू आणि मालक कोण आहे, थोडक्यात हे समजून घ्यायचंय. मग आपल्याला कळालं की लेसी हा समीर मायनिंग कंपनी ही आहे, तर लँडलॉर्ड हे स्वप्नील ब्रदर्स आहे. म्हणजे स्वप्नील ब्रदर्सकडनं समीर माइन कंपनी जी काही आहे तिने एक कोल फील्ड जी काही आहे लीजवर घेतलेली आहे फॉर द कोल डिगिंग. आता नंतर पुढे काय म्हटले बघा, फ्रॉम 1st of January 2021 म्हणजे 2021 पासून त्यांनी ती असेट जी काही आहे तर ती वापरण्यासाठी घेतली आहे स्वप्नील ब्रदर्सकडनं समीर कंपनीने. नंतर काय म्हटले पुढे, कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय दिले ते सांगितलं असेल बघा. रॉयल्टी वॉज ₹2 पर टन. रेट ऑफ रॉयल्टी जे काही आहे तर तो किती आहे, 2 पर टन आहे. नंतर ऑफ कोल टेकन आउट अ मिनिमम रेंट वॉज ₹20,000. मिनिमम रेंट किती ₹1,000 आहे, तर 20,000 रुपयाचं आहे पर इयर. नंतर शॉर्ट वर्किंग वेअर टू बी रिकवर विथिन अ फर्स्ट 4 इयर्स. शॉर्ट वर्किंग रिकवर करता येते, पण कधी करता येते, विथिन अ फर्स्ट 4 इयर जे काही आहे म्हणजे पहिल्या 4 वर्षामध्ये आपल्याला काय करता येईल, शॉर्ट वर्किंग रिकवर करता येईल. ऑफ द कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी ठरलेलं आहे की कॉन्ट्रॅक्टमध्ये काय ठरलं आहे की पहिले जे काही 4 वर्ष असतील तर त्या 4 वर्षामध्ये आपल्याला शॉर्ट वर्किंग रिकवर करता येते. नंतर द कोल टेकन आउट ड्युरिंग द फर्स्ट 4 इयर्स वेअर ॲज फॉलोज. आणि मग खालीलप्रमाणे पहिल्या 4 वर्षामध्ये किती टन प्रोडक्शन झालंय कोलचं ते सांगितलं आपल्याला. मग बघा, इयर दिले आणि टन्समध्ये प्रोडक्शन दिलंय. मग 2021ला किती झालंय, 22, 23 आणि 24 असं 4 वर्षाचं जे काही हे आउटपुट आहे टनमध्ये आपल्याला दिलंय. 4,000, 7,000, 11,000 आणि 17,000 असं टन जे काही आउटपुट आहे कोळशाचं तर ते निघालेलं आहे. ठीक आहे. नंतर काय म्हटलंय, पास जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ समीर मायनिंग कंपनी. काय सांगितलं की समीर मायनिंग कंपनीच्या बुकमध्ये एंट्री करायच्या आहे, जनरल एंट्री करायची आहे. मग समीर मायनिंग कंपनी कोण आहे, म्हणजे लेसी आहे का लेसॉर आहे, तर लेसी कंपनी आहे समीर कंपनी, बरोबर. आता बघितलं आपण समीर कंपनी काय आहे, तर लेसी कंपनी आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, लेसीच्या बुकमध्ये जर्नल एंट्री करायच्या आहेत. मग आता जर्नल एंट्री करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, एक टेबल ड्रॉ करायचं आहे. तर टेबल ड्रॉ करत असताना टेबल कसा ड्रॉ करायचा आहे बघा. पहिलं कॉलम घ्यायचा इयरचा, नंतर आउटपुट घ्यायचं इन टन, हे जे काय आउटपुट आहे टन मधलं ते घ्यायचंय. नंतर रॉयल्टी घ्यायची, म्हणजे रॉयल्टी किती होईल आपलं पर टन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर. नंतर मिनिमम रेंजचा कॉलम घ्यायचा आहे. नंतर शॉर्ट वर्किंगचे कॉलम घ्यायचे आहेत, त्यामध्ये शॉर्ट वर्किंग पहिल्यांदा, नंतर सरप्लसची, नंतर रिॲक्यूब किती झाली, नंतर प्रॉफिट अँड लॉस म्हणजे लॅप्स शॉर्ट वर्किंग किती झाली, आणि पेमेंट, असे काय करायचे आहेत कॉलम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. आता हे जे काही 3-4 कॉलम आहे हे कॉलम आहेत शॉर्ट वर्किंगचे. ठीक आहे. शॉर्ट वर्किंग किती आली इथं पहिल्यांदा घ्यायचं. शॉर्ट वर्किंग आल्यानंतर मग सरप्लस आहे का शॉर्ट वर्किंग ते बघायचं आहे, रेकॉर्ड झाली का ते बघायचं आहे, का लॅप्स झाली ते आपल्याला काय करायचं आहे पुढे प्रॉब्लेममध्ये बघायचं आहे. म्हणून हे कॉलम काय करायचे आपल्याला कंपल्सरी करायचे आहेत.
आणि शेवटचा कॉलम हा पेमेंटचा असतो, म्हणजे किती पेमेंट करणार आहे आपण वर्षाच्या शेवटी ते जे काही लँडलॉर्ड आहे त्यांना. मग आता सॉल्व्ह कसं करायचं बघा हे. मग आता पहिलं काय करायचं, पहिलं वर्ष घ्यायचं या टेबलमध्ये. 2021 आपण वर्ष घेतलं पहिलं, ठीक आहे इथलं. आता नंतर काय लिहायचं, आउटपुट लिहायचं. इथं दिलं आउटपुट टनमध्ये म्हणून, मग इथं घ्यायचं आउटपुट इन टन. मग इथं घेतलं आपण 4,000 रुपये काय आहे आउटपुट आहे इन टनमध्ये. आता रेट ऑफ रॉयल्टी किती आहे, 2 रुपीज पर टन आहे. किती आहे, 2 रुपीज पर टन आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की रॉयल्टी किती होईल, रॉयल्टी होईल 8,000. बरोबर. म्हणजे 4,000 टन जर कोळसा आपण काढला असेल त्या माईनमधून, आणि ज्यावेळेस आपण रॉयल्टी कॅल्क्युलेट करतोय तर काय सांगितलं की रॉयल्टीचा जो रेट आहे तर ते 2 रुपये पर टन आहे. बघा दिले 2 रुपीज पर टन रॉयल्टीचा रेट दिलाय. म्हणून इथं घेतलं आपण रॉयल्टी किती आली, मग 4,000 वरती इंटू 2 केलं आपण, 8,000 रुपये या ठिकाणी रॉयल्टी आहे. मिनिमम रेंट सांगितलंय प्रॉब्लेममध्ये किती आहे, तर 20,000 रुपयाचं मिनिमम रेंट आहे. मग इथे घेतलं आपण मिनिमम रेंट 20,000. ठीक आहे. नंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, शॉर्ट वर्किंग किती आहे. शॉर्ट वर्किंग किती येईल बरं. शॉर्ट वर्किंगचा आपण बघितला फॉर्म्युला काय आहे पहिल्या लेक्चरला, की मिनिमम रेंट मायनस रॉयल्टी जर केलं आपण तर आपल्याला शॉर्ट वर्किंग कळतं. मग इथं शॉर्ट वर्किंग आपल्याला दिसतं की 12,000 रुपये आहे, कारण की 20,000 रुपये मिनिमम रेंट देणं आहे, पण रॉयल्टी किती हजार रुपये आहे, 8,000 रुपयाचीच आहे. मग ज्यावेळेस आपली रॉयल्टी कमी असते आणि मिनिमम रेंट जास्त असतं तर त्यावेळेस शॉर्ट वर्किंग येते. म्हणजेच मिनिमम रेंट यावर्षी काय करायचं आहे, पेड करायचं आहे. आपण बघितलं थिअरीमध्ये बेसिकमध्ये की आपल्याला काय करायचं, या दोनपैकी हे जे काही दोन आहे या दोनपैकी जे जास्त आहे ते पेड करायचं आहे. मग या दोनपैकी काय जास्त आहे, मिनिमम रेंट जास्त आहे. म्हणजेच आपण यावर्षी मिनिमम रेंट पेड करणार आहे, आणि मिनिमम रेंट पेड केल्यामुळे आपल्याला यावर्षी शॉर्ट वर्किंग आली 12,000 रुपये. म्हणजेच आपण यावर्षी 12,000 रुपये जास्त दिलेत. प्रोडक्शन आपण फक्त 8,000 रुपयाचंच केलं, पण आपल्याला जे काही अमाऊंट द्यावी लागली ती 12,000 रुपये जास्त देणं आपल्या त्या ठिकाणी लागली. तसं 8,000 रुपये द्यायला पाहिजे होते आपण, पण काय ठरलंय कॉन्ट्रॅक्टमध्ये की तुम्हाला मिनिमम काय करायचे, 20,000 रुपये पर इयर द्यायचेच आहे. म्हणजेच आपल्याला यावर्षी पण 20,000 रुपये पर इयर द्यावे लागेल. म्हणून बघा सरप्लस आहे का, नाही. शॉर्ट वर्किंग असल्यावर सरप्लस येतं का, नाही. सरप्लस नाही. रिकवर पण यावर्षी होऊ शकत नाही. म्हणून बघा इथं पण डॅश, इथं पण डॅश, लॅबचा काही प्रश्नच येणार नाही. आणि पेमेंटच्या कॉलममध्ये किती पेमेंट करायचं आहे ते लिहायचं. मग पेमेंट करायचं आपल्याला 20,000 रुपीज, म्हणून इथं लिहिलं आपण 20,000 रुपये लिहिलंय. आता तसंच काय करायचं आहे 2022चं. 2022ला किती आउटपुट आहे, तर 2022ला आउटपुट आहे टनमध्ये 7,000 टन आपण काय केलं आहे आउटपुट काढलेलं आहे. त्याचा रेट किती आहे रॉयल्टीचा, रॉयल्टीचा रेट आहे 2 रुपये पर टन. म्हणजेच रॉयल्टी किती झाली, 14,000 रुपये रॉयल्टी झालेली आहे यावर्षी. नंतर पुन्हा आपलं मिनिमम रेंट यावर्षी सेम आहे, 20,000 रुपये मिनिमम रेंट असतं प्रत्येक वर्षी, तेच राहील. बरोबर आहे. नंतर मग पुन्हा काय झालं, यावर्षी मिनिमम रेंट हे कसं आहे, जास्त आहे. रॉयल्टी कशी आहे, कमी आहे. मग किती मिनिमम रेंट जास्त आहे, तर 6,000 रुपये जे काही आहे, तर मिनिमम रेंट काय आहे रॉयल्टीपेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्यावेळेस मिनिमम रेंट जास्त असेल रॉयल्टीपेक्षा, तर पहिल्या कॉलममध्ये लिहायचं जेवढी जास्त अमाऊंट आहे तेवढी. दॅट इज कॉल्ड शॉर्ट वर्किंग. ठीक आहे. मग आता हे झालं तुमचं 6,000 रुपये इथे आले. पुढच्या कॉलममध्ये सरप्लस इथं आहे का काही. सरप्लस म्हणजेच काय आहे, की ज्यावेळेस तुमचं रॉयल्टी जास्त असते मिनिमम रेंटपेक्षा, त्याला काय म्हणतो आपण सरप्लस. मग ते काय करायचं, इथं लिहायचं. म्हणजेच लक्षात काय घ्यायचं आहे, की ज्यावेळेस मिनिमम रेंट जास्त असेल तर इथं येणार, शॉर्ट वर्किंगमध्ये येणार. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस रॉयल्टी जास्त असणार मिनिमम रेंटपेक्षा त्यावेळेस सरप्लसमध्ये येणार. हे लक्षात ठेवायचं आहे, की हे दोन कॉलम जे काही शॉर्ट वर्किंग आणि सरप्लस हे महत्त्वाचे असणार आहे. मग शॉर्ट वर्किंगमध्ये कधी लिहायचं, ज्यावेळेस मिनिमम रेंट जास्त आहे. बघा इथं 20,000 मिनिमम रेंट होतं, 8,000 रुपये फक्त रॉयल्टी आहे. मग रॉयल्टीपेक्षा मिनिमम रेंट जास्त असेल तर या कॉलममध्ये लिहायचं. इथं पण काय झालं, रॉयल्टीपेक्षा मिनिमम रेंट कसं आहे, जास्त आहे, म्हणून आपण या कॉलममध्ये घेतलं. बरोबर आहे. पण जेव्हा रॉयल्टी जास्त असेल मिनिमम रेंटपेक्षा, मग काय करायचं, सरप्लसच्या कॉलममध्ये घ्यायचं, जेव्हा जास्त असेल तेवढं. ठीक आहे. पण दोन्ही कॉलममध्ये आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी मिनिमम रेंट जास्त आहे, रॉयल्टी कशी आहे, कमी आहे. मग सरप्लस येऊ शकत नाही, शॉर्ट वर्किंगच येणार. म्हणून इथं घेतलं आपण. नंतर पुढं डॅश, रिकवर पण डॅश, कारण की रिकवर करायला चान्स नाही. सरप्लस आले का नाही, रिकवर कधी करू शकतो आपण, ज्यावेळेस सरप्लस आपल्याकडे असेल त्याच वेळेस आपण रिकवर करू शकतो, अदरवाईज रिकवर करता येणार नाही. आपण बघितलं ते फर्स्ट लेक्चरला. नंतर लॅब्स त्या ठिकाणी झालंय का नाही, अजून आपल्याला 2 वर्ष आहेत, कारण फर्स्ट 4 इयरमध्ये काय करायचं आपल्याला, आपण रिकवर करू शकतो.
म्हणून लॅब्समध्ये पण काही नाही. अमाऊंट किती पेड करायची यावर्षी पण 20,000 रुपये काय करायचे पेमेंट त्याला करावं लागेल, कारण की यावर्षी पण मिनिमम रेंट त्याला द्यायचं आहे, कारण की रॉयल्टी कशी कमी आहे. हे झालं 2022चा. 2023ला काय बघायचं किती आउटपुट आहे. तर 2023ला किती आउटपुट काढले आपण 11,000 टन काय केलंय कोल काढलाय, म्हणून मग इथं घेणार आउटपुटला आपण 11,000 लिहायचं. 11,000 टन आपण आउटपुट काढलंय कोळशाचं इन टनमध्ये. एका टनला किती रुपये रॉयल्टी देणं आहे, 2 रुपये देणं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं 11 दुने 22,000 रुपये. 22,000 रुपये जे काही आहे तर ते आपल्याला इथे रॉयल्टी येईल. रॉयल्टी 22,000 रुपये आहे. नंतर मिनिमम रेंट किती हजार आहे यावर्षी पण 20,000 रुपयेच आहे. ठीक आहे, 20,000 रुपये आपलं मिनिमम रेंट आहे. मग आता या केसमध्ये काय झालं, रॉयल्टी कशी आहे जास्त आहे आणि मिनिमम रेंट कसं आहे कमी आहे. मग इथं डॅश. आता सरप्लस आले ना, रॉयल्टी कशी आहे जास्त आहे. मग कितीनं जास्त आहे 2,000 रुपयानं काय आहे रॉयल्टी जास्त आहे मिनिमम रेंटपेक्षा, बरोबर आहे. म्हणून सरप्लसमध्ये घेतले आपण 2,000 रुपये. आता जेव्हा सरप्लस येईल तर आपल्याला रिकवर करता येतं, बरोबर आहे. जो पण सरप्लस येणार नाही तोपर्यंत मागचं रिकवर करता येतं का नाही, शॉर्ट वर्किंग आपल्याला रिकवर करता येते. मग इथं म्हटलंय की जो लास्ट शॉर्ट वर्किंग तुम्ही लॉस झाला तुमचा किंवा जास्त रक्कम दिली आपण, तरी आपल्याला रिकवर करण्याचा अधिकार आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरले तिथं काय म्हटले बघा, शॉर्ट वर्किंग वेअर टू बी रिकवर विथिन अ फर्स्ट 4 इयर्स. म्हणजे पहिले 4 वर्ष जे काही आहे म्हणजे 2024 पर्यंत आपल्याला रिकवर करता येणार आहे. पण रिकवर कधी करता येईल ज्यावेळेस सरप्लस अमाऊंट आपल्याकडे असेल, म्हणजे रॉयल्टी जास्त असेल मिनिमम रेंटपेक्षा, तेव्हाच रिकवर करता येतं. म्हणजे या कॉलममध्ये जेव्हा अमाऊंट येईल तेव्हाच आपण रिकवर करू शकतो ना. मग आता सरप्लस इथं आलेलं आहे म्हणजे आपल्याला रिकवर करता येतं. म्हणून आपण काय करायचं आहे, हे 2,000 रुपये जे काही आहेत तर हे आपण रिकवरमध्ये घ्यायचे. म्हणजे आपण हे काही 12 आणि 6 18,000 आपल्याला रिकवर करायचे आहेत. 18,000 आपण जास्त दिलेले आहेत शॉर्ट वर्किंग म्हणून. ठीक आहे, आपल्याला हे रिकवर करता येतात पण विथिन अ फर्स्ट 4 इयर, म्हणजे 2024 पर्यंत आपल्याला रिकवर करता येतील. मग आता या 18 पैकी आपल्याला फक्त किती करता येणार आहे 2,000 रुपयेच रिकवर करता येणार आहे, कारण की आपल्याकडं फक्त 2,000 रुपयेच सरप्लस अमाऊंट आहे. म्हणून आपण 2,000 रुपये काय केले रिकवर केले. मग आता रिकवरच्या कॉलममध्ये घेतले 2,000 रुपये. नंतर पुढच्या कॉलममध्ये लॅब्स अजून नाही, लॅब्सला आपल्याला अजून वेळ आहे. 4 वर्षापर्यंत आपण करू शकतो रिकवर. 4 वर्षापर्यंत आपण रिकवर नाही करू शकलो तर मग आपण लॅब्स करणार बाकीचे. ठीक आहे, म्हणून तर लॅब्समध्ये पण काही येणार नाही आहे, म्हणजे राईट ऑफ पण काही आपल्याला रद्द करायची नाही आहे. पुढच्या कॉलममध्ये पेमेंटच्या कॉलममध्ये किती अमाऊंट येईल आता 22,000 रुपये येणार आहे का नाही, कारण की आपण त्यातले 2,000 रुपये काय केले रिकवर केले. 2,000 रुपये आपण देणार नाही, कारण की मागचा जो काही लॉस आहे शॉर्ट वर्किंगमुळे झालेला तर तो आपण काय केला यावर्षी सरप्लस असल्यामुळे 2,000 आपण रिकवर करू शकलो. म्हणून आपण त्याला 2,000 रुपये न देता त्याला आपण पुन्हा 20,000 रुपयेच द्यायचे आहेत. नंतर झालं तुमचं 2023चं. आता 2024ला काय झालंय ते बघायचं आहे. तर 2024ला किती प्रोडक्शन काढलंय, किती टन काढलंय 17,000 टन त्या ठिकाणी प्रोडक्शन काढले. म्हणून बघा आउटपुटच्या कॉलममध्ये घ्यायचं, इथे आउटपुटच्या कॉलममध्ये 17,000. नंतर आता रॉयल्टी किती होईल 17 दुने 34,000 रुपये काय होईल रॉयल्टी होईल. 1 टनला 2 रुपये. मिनिमम रेंट किती हजार रुपये आहे 20,000 रुपये आहे, बरोबर आहे. पुढच्या कॉलममध्ये आता डॅश येणार, कारण की जर सरप्लस आहे ना, जास्त आहे रॉयल्टी. शॉर्ट वर्किंग आहे का नाही, सरप्लस आहे. मग किती सरप्लस आहे तर 14,000 रुपये काय आहे सरप्लस अमाऊंट आहे. म्हणजेच रॉयल्टी कशी आहे जास्त आहे मिनिमम रेंटपेक्षा. किती जास्त आहे तर 14,000 रुपयानं काय आहे जास्त आहे. मग सरप्लसच्या कॉलममध्ये आपण लिहिलं. आता सरप्लसच्या कॉलमच्या आपल्याला काय करतं रिकवर करता येते. लास्ट इयर आपलं रिकवर करण्याचं 4 इयर म्हणजेच बघा 1 2 3 4 म्हणजे लास्ट 4 इयर आहे की जिथं आपण अमाऊंट काय करू शकतो शॉर्ट वर्किंगची ही रिकवर करू शकतो. मग आता आपल्याला एकूण रिकवर किती करायचे होते 18 करायचे होते, त्यातले आपण 2 ऑलरेडी केले. इथे बघा हे 2 काही आपण ऑलरेडी केलेले आहेत रिकवर. मग आता अजून किती करायचे आपल्याला 16 रिकवर करायचे होते. मग 16 आपल्याला रिकवर करता येतात का नाही. आपल्याला रिकवर करायला किती अमाऊंट आहे फक्त 14,000 रुपये अमाऊंट आपल्याला काय करता येते रिकवर करता येते. मग जेवढी आपल्याला रिकवर करता येते तेवढीच आपण काय करू रिकवर करू. आणि बाकीची जे उरली 2,000 रुपये जे काही आहे तर ते आता लॅप्स होतील, कारण की आपल्याला रिकवर करायचा कालावधी संपलेला आहे, बरोबर आहे. आपल्याला काय म्हटलं होतं फर्स्ट 4 इयर पर्यंत तुम्ही रिकवर करा. जी तुमची शॉर्ट वर्किंग आली आहे ना, तुमचा लॉस झाला आहे, तुम्ही ज्या वर्षी जास्त रक्कम दिली आहे तर ही जास्त रक्कम दिलेली तुम्ही काय करा पहिले जे काही 4 वर्ष आहे त्यामध्ये रिकवर करा असं म्हटलं होतं. मग आपण 4 वर्षापर्यंत काही अमाऊंट रिकवर करू शकलो, म्हणजे 16,000 रुपये रिकवर करू शकलो, बरोबर आहे. पण होते किती 18 होते ना एकूण, हे किती होते 18,000 रिकवर करायचे होते, पण 18 आपण रिकवर करू शकलो नाही, फक्त 16,000 सरप्लस आलाय. म्हणजेच आपल्याला 2,000 रुपये काय करावं लागेल लॅप्स करावं लागेल, राईट ऑफ करावं लागेल.
आता आपल्याला 2,000 रुपयाचा लॉस मात्र सहन करावाच लागेल, कारण की आपलं सरप्लस जे काही आहे तर ते कमी आल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी हा जो काही लॉस आहे हा आपल्याला त्या ठिकाणी सहन करावा लागेल. ठीक आहे. मग आता पेमेंटच्या कॉलममध्ये किती अमाऊंट येईल बघा, 34,000 रुपये येईल का? नाही, कारण की आपण त्यातलं 34 मधलं काय केलं, 14,000 रुपये रिकवर केलेत, म्हणजे उरले किती, 20,000 रुपये आपण काय करणार आहे यावर्षी पेमेंट करणार आहे. म्हणून इथं पण घेतलं आपण 20,000 रुपये पेमेंटच्या कॉलममध्ये. हे झालं तुमचं पहिलं त्या ठिकाणी स्टेटमेंट. हे अतिशय महत्त्वाचं आहे, काळजीपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला हे बघावं लागणार आहे. म्हणजे एकदा आपण केलं की आपल्याला पुढं काय करायचं आहे, फक्त एंट्र्या करायच्या आहेत, जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. मग आता जर्नल एंट्री आपल्याला माहिती आहे, आपण बघितलंय की किती एंट्री होतात, 3 एंट्री होतात. एक पेएबल, पेड, ट्रान्सफर. बरोबर आहे. पहिल्या वर्षी 2021ला पण पेएबल, पेड, ट्रान्सफर, 22ला पेएबल, पेड, ट्रान्सफर, 23ला पेएबल, पेड, ट्रान्सफर, 24ला पण सेम. ठीक आहे. आपल्याला ह्या 3 एंट्र्या करायच्या आहेत. मग काय पेएबल आहे, तर रॉयल्टी पेएबल आहे. बरोबर आहे. पहिली एंट्री रॉयल्टी पेएबल आहे, कोणाला, जो लँडलॉर्ड आहे त्याला. मग आता हे जे काही अकाउंट आहे हे रॉयल्टीचं अकाउंट आहे. म्हणजे रॉयल्टी अकाउंटचे जेव्हा आपण विचार करणार तेव्हा आपल्याला ही अमाऊंट घ्यायची रॉयल्टीची. शॉर्ट वर्किंग अकाउंट जेव्हा म्हणणार आपण, तर इथं शॉर्ट वर्किंगमध्ये हे आपल्याला बघावं लागणार की यामधली कुठली तरी अमाऊंट येईल. ती कसं बघायचं आपण बघू. नंतर जेव्हा आपण लँडलॉर्डचा अकाउंट म्हणतो, तर लँडलॉर्डचा अकाउंट कुठला असतो, थोडक्यात ही अमाऊंट लँडलॉर्डच्या अकाउंटला आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे इथली अमाऊंट आपण लँडलॉर्डला घेणार आहोत. असे 3 अकाउंट इथं आहे. म्हणजे पहिलं अकाउंट रॉयल्टी, दुसरं शॉर्ट वर्किंग, तिसरं लँडलॉर्डचं अकाउंट. या तीन अकाउंटवरती आपल्याला काय करायचे आहेत, एंट्र्या अवलंबून असतात. ठीक आहे. म्हणजेच रॉयल्टी म्हटलं की इथली अमाऊंट घ्यायची, शॉर्ट वर्किंग म्हटलं की इथली अमाऊंट घ्यायची, आणि लँडलॉर्ड म्हटलं की या कॉलममधली पेमेंटमधली अमाऊंट घ्यायची. ठीक आहे. आता पहिली एंट्री पेएबलची काय होईल, आता आपण इन द बुक्स ऑफ लेसी करतोय, बरोबर. मग लेसीच्या बुकमध्ये आपण जर्नल एंट्री करताना लेसीची रॉयल्टी काय आहे, तर एक्सपेन्स आहे. बरोबर आहे. कारण की रॉयल्टीमुळे त्या ठिकाणी लेसीचा काय होतोय, एक्सपेन्स होतोय. मग आता हा जो एक्सपेन्स आहे, तर एक्सपेन्सचा अकाउंट काय करतो आपण, डेबिट करतो. बरोबर आहे. म्हणजे रॉयल्टी अकाउंट काय होईल, डेबिट. पहिल्या एंट्रीमध्ये पेएबलच्या एंट्रीमध्ये रॉयल्टी अकाउंट डेबिट होईल, कारण की रॉयल्टी हा एक्सपेन्स आहे, म्हणून रॉयल्टी अकाउंट 100% डेबिट होईल. नंतर दुसरं शॉर्ट वर्किंग अकाउंट्स काय होईल बघायचं. शॉर्ट वर्किंग अकाउंट्समध्ये बेसिक गोष्ट काय आहे, शॉर्ट वर्किंग जर इथं असेल तर डेबिट करायचं, आणि जर रिकवरमध्ये असेल तर काय करायचं, क्रेडिट करायचं. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. 2 शॉर्ट वर्किंगची आपल्याला पहिल्या एंट्रीमध्ये गरज पडणार आहे. एक इथं, इथली किंवा इथली. ठीक आहे. अमाऊंट कुठं असेल, इथं असेल किंवा इथं असेल तेव्हा डेबिट म्हणायचं आहे, आणि जेव्हा इथं अमाऊंट असेल तेव्हा काय म्हणायचं, क्रेडिट म्हणायचं आहे. ठीक आहे. मग आता पहिली जी आपली एंट्री आहे, तर ती एंट्री काय होणार आहे, मग शॉर्ट वर्किंग अकाउंट पण काय होणार आहे, डेबिट होणार आहे, कारण की हा पण लॉस आहे. बरोबर आहे. त्या ठिकाणी त्याला 8,000 रुपयाचं प्रोडक्शन झालंय, पण त्यानं दिले किती, 20,000 रुपये दिलेत ना. पेमेंट किती करणार आहे, ते 20,000 रुपयाचं पेमेंट करणार आहे. याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की त्याला 12,000 रुपयाचा लॉस आहे. म्हणजे लॉस अकाउंट पण काय होतं, डेबिट होतं. आपल्याला बेसिक गोष्टी माहिती आहेत. ठीक आहे. मग आता आपण काय करायचं आहे, पहिली एंट्री करायची आहे. मग बघा, पहिली एंट्री होईल रॉयल्टी अकाउंट्स डेबिट. बघा आता इथं मी काय करतो आहे, इथं मी घेतलेलं आहे, फक्त पेस्ट करतो, कॉपी पेस्ट, म्हणजे आपल्याला सोपं जाईल, लवकर वेळ वाचेल. ठीक आहे. मग एंट्री काय होईल, रॉयल्टी अकाउंट्स डेबिट, शॉर्ट वर्किंग अकाउंट्स डेबिट टू स्वप्नील लिमिटेड अकाउंट्स क्रेडिट, अशी एंट्री होईल. आता आपल्याला अमाऊंट लिहायची. मग रॉयल्टीची अमाऊंट किती आहे, मी तुम्हाला म्हटलं रॉयल्टी मला कुठे घ्यायचं, इथं 8,000 रुपये. इथं बघा, रॉयल्टीची अमाऊंट घेतली आपण 8,000. नंतर शॉर्ट वर्किंग पण डेबिट आहे. शॉर्ट वर्किंगची अमाऊंट किती होती, 12,000 होती. बरोबर. आणि आपण म्हटलंय की स्वप्नील लिमिटेडचे जे काही लँडलॉर्डचं अकाउंट कुठलं आहे, मग इथं किती अमाऊंट आहे, 20,000 रुपये आहे. बरोबर आहे. मग इथं किती येणार आहे, तुमची अमाऊंट येणार आहे 20,000 रुपये. बघा, झालं टॅली. 20,000 इथं पण आले, 12 आणि 8 20, आणि इथं पण आले 20,000 रुपये. अशी काय करायची, पहिली एंट्री करायची. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जवळजवळ सेम एंट्री अशी राहील. आता बिंग काय द्यायचं आपल्याला, बिंग लिहायचं इथं, असं थोडक्यात लक्षात घ्या. बिंग घ्यायचं, मग इथं त्याच्या खाली आपण बिंग लिहितो, इन ब्रॅकेट बिंग रॉयल्टी पे सब्जेक्ट टू मिनिमम रेंट. कारण की आपण काय करतोय, यावर्षी मिनिमम रेंट पेड करणार आहे, म्हणून असं बिंग लिहायचं, बिंग रॉयल्टी पेएबल सब्जेक्ट टू मिनिमम रेंट. हे पण
मिनिमम रेंट जे काही आपण पेएबल असल्यामुळे असे आपण नरेशन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय करतो आपण पेडची. बरोबर आहे. दुसरी एंट्री काय करतो पेडची. मग आता दुसरी एंट्री पेडची करतोय. कोणाला पेड करतोय आपण? आता 20,000 रुपये पेड करणार आहे आपण. आपल्याला कळालं पेमेंट पहिल्या वर्षी काय करणार आहे आपण 20,000 रुपयाचं करणार आहे. पेएबलची पहिली रेकॉर्डची एंट्री केली आपण म्हणजेच किती पे करणार आहे त्याची एंट्री केली. स्वप्नीलला आपण काय करणार आहे 20,000 रुपये देणार आहोत ही आपण एंट्री केली. आता ॲक्च्युअलमध्ये आपण काय करणार आहे पे करणार आहे. मग दुसरी एंट्री आपण काय करणार आहे पेडची. मग दुसरी एंट्री पेडची काय होईल रे स्वप्नीलला मिळणार स्वप्नील अकाउंट काय होईल डेबिट होईल आणि क्रेडिट काय होईल लेसीकडनं काय जाणार आहे कॅश जाणार आहे. बरोबर आहे. पेड करणं म्हणजे काय करणार तर कॅश देणार किंवा चेक देणार. बरोबर आहे. म्हणजेच एंट्री काय होईल स्वप्नील अकाउंट डेबिट टू बँक ऑर कॅश अकाउंट्स क्रेडिट. कारण की जेव्हा कॅश जाईल तेव्हा कॅश अकाउंट्स काय होतं क्रेडिट होतं. आपल्याला माहिती आहे बेसिक आपल्या अकाउंटिंगचा ही प्रोसिजर असते. म्हणून पेडची जी एंट्री आहे तर ती पेडची एंट्री अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल. म्हणून इथं बघा मी अगोदर लिहून ठेवली म्हणजे आपल्याला वेळ वाचेल. बघा मग इथं आपण काय करणार ती एंट्री करणार आहे स्वप्नील अकाउंट्स डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट्स क्रेडिट बिईंग मिनिमम रेंट पेड. कारण की आपण काय करतो यावर्षी मिनिमम रेंट पेड करतो आहे. किती पेड करतो आहे तर 20,000 रुपयाचे मिनिमम रेंट जे आहे त्याचं पेमेंट आपण या ठिकाणी यावर्षी करणार आहोत. म्हणून पेडची एंट्री जी काही आहे दुसरी आपण केली. स्वप्नील लिमिटेड अकाउंट्स डेबिट म्हणजेच जो लँडलॉर्ड आहे स्वप्नील लिमिटेड आपला लँडलॉर्ड आहे त्याला आपण पैसे देणार आहे ना मग दॅट इज आणि त्याचा अकाउंट्स काय होईल डेबिट होईल आणि कॅश आपल्याकडे जाणार आहे म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट्स क्रेडिट होणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही एंट्री सेम राहते बदलत नाही. फक्त नाव बदलेल की लँडलॉर्ड जो काही आहे त्या लँडलॉर्डचं नाव टाकायचं आहे आणि कॅशवर बँक लिहायचं आहे आणि अमाऊंटच्या कॉलममधला पेमेंटच्या कॉलममधला पेमेंट घ्यायचं आहे. ठीक आहे. इतकी सरळ आणि सोपी 2 मार्काला ही एंट्री असणार आहे. झाली दुसरी एंट्री कुठली पेडची. तिसरं आपलं काय ठरलंय ट्रान्सफर. बरोबर. तिसरी एंट्री काय ठरली आपली ट्रान्सफरची ठरली. मग ट्रान्सफर आपण करणार आहे. काय ट्रान्सफर करायचं आपल्याला वर्षाच्या शेवटी काय करतो जो लेसी आहे तो आपलं फायनल अकाउंट तयार करणार आहे. मग फायनल अकाउंट तयार करताना तो काय करणार आहे हे रॉयल्टीचा एक्सपेन्स आहे ना तो रॉयल्टी एक्सपेन्स तो काय करेल पीएल अकाउंट्सला ट्रान्सफर करेल. म्हणजे तिसरी एंट्री आपली जी काही आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला ट्रान्सफर करेल रॉयल्टी याची असणार आहे. म्हणून आपण तिसरी एंट्री करायची प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स डेबिट टू रॉयल्टी अकाउंट्स क्रेडिट ही एंट्री होईल. प्रत्येक वर्षी तिसरी एंट्री ट्रान्सफरची अशीच होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स डेबिट profit and loss account debit to royalty accounts being royalty transfers to profit and loss accounts. मग किती रॉयल्टी ट्रान्सफर करणार आहे आपण रॉयल्टी किती आहे 8,000 रुपये आहे. बरोबर. किती आहे रॉयल्टी 8,000 रुपये आपण ट्रान्सफर करणार आहे. म्हणून इथं आपण त्या ठिकाणी 8,000 रुपये अमाऊंट घ्यायची. झालं झाली तिसरी एंट्री संपलं पहिलं वर्ष संपलं. आता सेम पुढच्या वर्षी असंच करायचं सेम एंट्री करायच्या पेएबल पेड ट्रान्सफर. आता पेएबलची एंट्री पेएबलची एंट्री म्हणजे काय इथं बघायचं पहिल्यांदा रॉयल्टी डेबिट होईल. पेएबलच्या एंट्रीमध्ये 100% रॉयल्टी डेबिट होईल. ठीक आहे. हे एक तर ठरलेलंच आहे रॉयल्टी डेबिट. फक्त इकडे बघायचं शॉर्ट वर्किंग अकाउंट्स काय होईल. मग या कॉलममध्ये आहे तर डेबिटच होईल ऑलवेज लक्षात ठेवायचं. शॉर्ट वर्किंग जर पहिल्या कॉलममध्ये आलेली आहे म्हणजे शॉर्ट वर्किंग असेल ज्या वर्षी मिनिमम जास्त असेल तर त्यावेळेस साहजिकच लॉस होणार आहे. म्हणजेच त्या अकाउंट्स पण काय होणार आहे डेबिटच होणार आहे. ठीक आहे. म्हणून एंट्री काय झाली रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट्स डेबिट आणि हे अकाउंट्स काय होणार आहे क्रेडिट. हे अकाउंट कोणाचं आहे लँडलॉर्ड थोडक्यात. ठीक आहे. म्हणजे स्वप्नील अकाउंट्स क्रेडिट अशी एंट्री आपल्याला काय करायची आहे पहिली एंट्री करायची आहे पेएबलची. मग बघा सेम एंट्री आहे 2022 ला पहिली एंट्री रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू स्वप्नील लिमिटेड फक्त अमाऊंट चेंज करायच्या. मग किती रॉयल्टी आहे सेकंड इयरला 14,000 रॉयल्टी शॉर्ट वर्किंग 6,000 आहे. बरोबर आहे. म्हणून रॉयल्टी 14,000 शॉर्ट वर्किंग 6,000 आणि स्वप्नीलला किती पे करायचे यावर्षी स्वप्नीलला देणं आहे आपले 20,000. म्हणून स्वप्नीलच्या अकाउंट्सला 20,000 रुपये बिईंग रॉयल्टी पेएबल सब्जेक्ट टू मिनिमम रेट. झालं. दुसरी एंट्री पेडची. दुसरी एंट्री काय आहे पेडची. मग एंट्री बदलणार आहे का नाही हीच एंट्री होणार आहे. तिथे एंट्री लिहायची आहे पेडची एंट्री बदलत नाही. इथे लिहायचं पेडची एंट्री. पेडची एंट्री काय होती स्वप्नील अकाउंट्स डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट्स क्रेडिट. फक्त अमाऊंट पे करायची. किती अमाऊंट पे करायची यावर्षी पण तर आपल्याला यावर्षी पण पे करायची आहे 20,000 रुपये पे करायचे स्वप्नीलला. ठीक आहे. स्वप्नीलला आपल्याला 20,000 रुपये काय करायचे आहेत पे करायचे आहेत. म्हणून 20,000 रुपये इथं पण 20,000 घेतले बिईंग मिनिमम रेंट पेड. झालं.
तिसरी एंट्री ट्रान्सफरची. मग तिसरी एंट्री ट्रान्सफरची बदलणार आहे का? नाही, पुन्हा सेम एंट्री, इथलीच एंट्री जी होणार आहे, फक्त अमाऊंट चेंज करायची. तर घेतलं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट क्रेडिट. किती रॉयल्टी आहे? 14,000 रॉयल्टी आहे, ती ट्रान्सफर करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 14,000 रुपये झालं. तर तुमचं 2022चं. आता 2023ला पहिली एंट्री सेम, पेएबल पेड ट्रान्सफर. ठीक आहे, मग पहिली एंट्री पेएबलची होती. मी इथं बघायचं 2023ला रॉयल्टी पेएबल, रॉयल्टी अकाउंट डेबिट, इथं काही शंका नाही आहे, डेबिट करायचं. ठीक आहे, रॉयल्टी एक्सपेन्स आहे. नंतर शॉर्ट वर्किंग काय झालं बघायचं. शॉर्ट वर्किंग कुठं आहे? सरप्लसमध्ये, बरोबर आहे. जेव्हा रिकवर होतं, सरप्लस असेल आणि रिकवर केलं असेल आपण, आता समजा या कॉलमची आपण कधी एंट्री करणार नाही. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. हा जो सरप्लसचा कॉलम आहे ना, याची एंट्री होणार नाही कधी. एंट्री कधी कशाची होईल? शॉर्ट वर्किंग अकाउंट ही याची एंट्री होईल पहिल्या कॉलमची, आणि हे रिकवरची एंट्री होईल आणि पीएलची एंट्री होईल. या 3 कॉलमची आपल्याला एंट्री करायच्या आहेत. बाकी सरप्लसमध्ये किती अमाऊंट असली तर त्याची काही आपल्याला एंट्री करायची नसते, म्हणून याचा काही विचार करायचा नाही आहे. फक्त पुढे बघायचं आपल्याला, इथं अमाऊंट आहे का या कॉलममध्ये आणि या 2 कॉलममध्ये अमाऊंट आहे का, याची आपल्याला एंट्री करताना विचार करायचा. मग बघा, पहिले एंट्री करताना फक्त 2 कॉलम बघा, शॉर्ट वर्किंग अकाउंट आणि रिकवर, या 2 कॉलमची मध्ये बॅलन्स आहे का किंवा अमाऊंट आहे का. मग इथं आहे बघा. मग आता रिकवर झालं म्हणजे काय झालं रे? रिकवर आपला लेसीचा काय आहे? लॉस आहे का? नाही. जसं इथं आपण म्हटलं की लॉस आहे, हा काय आहे? लॉस आहे. पण हा लॉस आहे का रिकवर झालं म्हणजे? नाही. त्याला 22 द्यायचे होते, तर त्याला 20च देणं आहे ना. किती देणं आहे? 20,000 रुपये देणं आहे. म्हणजे हा लॉस नाही आहे, हा एक प्रकारचा इन्कम आहे. मग जर इन्कम होत असेल तर शॉर्ट वर्किंग अकाउंट्स काय झालं पाहिजे? डेबिट होईल का? नाही, डेबिट होऊ शकत नाही, कारण की इन्कम कधी डेबिट होतो का? नाही. काय होतो? क्रेडिट होतो. म्हणजेच या एंट्रीमध्ये फक्त काय फरक पडला? शॉर्ट वर्किंग अकाउंट्स डेबिटच्या ऐवजी काय होईल? क्रेडिट होईल. कारण की हा लॉस आहे का? नाही. आपल्याला बेसिक गोष्ट सगळ्यांना कळतात, हे बेसिक आहे की हा रिकवर झाला म्हणजे इन्कम आहे. मग इन्कम अकाउंट कधी डेबिट होतं का? नाही. म्हणजेच इथं अकाउंट्स काय होईल? शॉर्ट वर्किंग अकाउंट्स फक्त क्रिएट करायचं आहे. फक्त एवढंच डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, की एवढा चेंज लक्षात ठेवायचा आहे, की जेव्हा रिकवरच्या अमाऊंटमध्ये, रिकवरच्या कॉलममध्ये अमाऊंट येईल, ज्या वर्षी रिकवरच्या कॉलममध्ये अमाऊंट येईल त्या वर्षी शॉर्ट वर्किंग अकाउंट्स क्रेडिट करायचे. ज्या वर्षी पहिल्या कॉलममध्ये शॉर्ट वर्किंगचं बॅलन्स येईल तेव्हा शॉर्ट वर्किंग अकाउंट्स काय करायचे? डेबिट करायचे. हा बेसिक डिफरन्स लक्षात आला, त्याला पहिली एंट्री सहज करता येईल. मग आता पहिली एंट्रीमध्ये फक्त चेंज काय झाला आहे? एंट्री सेम आहे, फक्त डेबिटच्या ऐवजी क्रेडिट झालेला आहे शॉर्ट वर्किंग. ठीक आहे, म्हणून लक्षात घ्यायचं, एंट्री करताना डेबिटचं काय करायचं? फक्त क्रेडिट करायचं आहे. म्हणून इथं घेतली आपण पहिली एंट्री, रॉयल्टी अकाउंट्स डेबिट, रॉयल्टी अकाउंट्स डेबिट. आता शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट घ्यायचं का? नाही, कारण की रिकवर झाले, म्हणून याला काय म्हणायचं? टू शॉर्ट वर्किंग. काय म्हणायचं? टू शॉर्ट वर्किंग म्हणायचं. फक्त एवढंच डिफरन्स करायचा. ठीक आहे, अमाऊंट आता लिहायचं आहे. मग आता बघा, तिसऱ्या वर्षी रॉयल्टीची अमाऊंट किती आहे? तर 22,000 आहे, म्हणून आपण रॉयल्टीला घेणार 22,000 रुपये. 22,000 रुपये घेणार. ठीक आहे, आता आपल्याला डेबिट कॉलममध्ये घ्यायचं का नाही, आता क्रेडिट कॉलममध्ये शॉर्ट वर्किंग. ठीक आहे, मग क्रेडिट कॉलममध्ये शॉर्ट वर्किंग किती किती त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे? तर सरप्लस आपण रिकवर किती केलं? 2,000 रुपये केलं, बरोबर. इथं बघा, शॉर्ट वर्किंगच्या कॉलममध्ये रिकवरच्या कॉलममध्ये किती अमाऊंट आहे? 2,000. म्हणून शॉर्ट वर्किंगच्या कॉलम अमाऊंट अकाउंटला किती घेतले आपण? 2,000 रुपये घेतले. झालं. आता स्वप्नीलला किती पेमेंट करणं आहे? किती पेमेंट करणे स्वप्नीलला यावर्षी? 20,000 देणे, म्हणून इथं पण स्वप्नीलच्या अकाउंट्सला घेणार आपण 20,000. झालं, 22,000 22,000 झालं टॅली. ठीक आहे, असं आपल्याला काय करायचे आहे? प्रत्येक वर्षी एंट्री करायची. पेएबलची एंट्री झाली, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग, हे काढा. ठीक आहे, रॉयल्टी अकाउंट्स डेबिट टू शॉर्ट वर्किंग टू स्वप्नील लिमिटेड अकाउंट्स क्रेडिट. अशा प्रकारची एंट्री होईल पेएबलची ज्यावेळी शॉर्ट वर्किंग आपण रिकवर केली असेल त्या वर्षी. ठीक आहे, आता झाले पहिली एंट्री पेएबलची. दुसरी एंट्री कशाची होईल? पेडची, बरोबर. दुसरी एंट्री कशाची होईल? पेडची. ही एंट्री काही बदलणार नाही, ही सेम राहील. पेडची एंट्री सेम, स्वप्नील अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट्स क्रेडिट. ठीक आहे, मग किती रुपये देणं आहे स्वप्नीलला? स्वप्नीलला देणं आहे 20,000 रुपये. सिंपल, 20,000 रुपये देणे, म्हणून इथे घेतलं आपण 20,000 रुपये. ठीक आहे, झाली दुसरी एंट्री. तिसरी एंट्री कशाची?
ट्रान्सफरची, तिसरी एंट्री ट्रान्सफरची, ती पण बदलणार आहे का? नाही. लॉस रॉयल्टीज आपला असल्यामुळे फक्त रॉयल्टी ट्रान्सफर करायची यावर्षी. ठीक आहे, म्हणून सेम ट्रान्सफरची एंट्री इथं घेतली आपण. अमाऊंट किती येणार, किती आहे रॉयल्टी यावर्षी? रॉयल्टी आहे 22,000, म्हणून 22,000 रुपये आपण काय करणार, ट्रान्सफर करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला. म्हणून अमाऊंट घेणार आपण 22,000 ट्रान्सफरची एंट्री. झालं 2023. आता सेम 2024ला पण पेएबल पेड ट्रान्सफर. ठीक आहे, मग पेएबलला बघू काय झालं पहिल्यांदा. वर्किंग कशी आहे हे पहिल्यांदा बघायचं. मग बघा, रॉयल्टी अकाउंट डेबिट, इथं काही प्रश्न नाही आहे. ठीक आहे, आपल्याला कळालं. नंतर काय बघायचं, शॉर्ट वर्किंग अकाउंट्स काय झाले 2024ला. शॉर्ट वर्किंग अकाउंट कुठे आहे? रिकअपमध्ये, बरोबर आहे, रिकवर झालेलं आहे. मग शॉर्ट वर्किंग अकाउंट्स काय होईल, कोण सांगेल आता मला? डेबिट होईल का क्रेडिट होईल? तर क्रेडिट होईल, बरोबर, इन्कम साईडला आहे म्हणून काय होईल, क्रेडिट होईल, कारण की रिकवर म्हणजेच इन्कम आहे. म्हणून मग एंट्री काय होईल, रॉयल्टी अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग टू स्वप्नील लिमिटेड, म्हणजे सेम एंट्री होईल जशी आपण 2023ला केली तशीच. कारण की इथं पण काय झालंय, रिकवर झालेलं आहे. इथं पण काय झालंय, रिकवर झालंय, म्हणून ही एंट्री आहे तशीच होईल. ठीक आहे, यावर्षी पण रिकवर आहे, म्हणजेच पेएबलची एंट्री चेंज होणार नाही, अमाऊंट फक्त चेंज करायच्या. मग यावर्षी रॉयल्टी किती हजार रुपये आहे? 34,000 रुपये रॉयल्टी आहे, बरोबर. इथं बघा आपण बघितलं 2024ला रॉयल्टी किती आहे, 34,000 रुपये आहे. नंतर रिक्रुटमेंट किती झालंय, 14,000 रुपये झालं रिक्रुटमेंट, आणि स्वप्नीला किती देणं आहे, 20 देणं आहे. ठीक आहे, मग आता अमाऊंट बघा कशी लिहायची, 34 झाली डेबिटला. नंतर शॉर्ट वर्किंग अकाउंट क्रेडिट झालं, म्हणून क्रेडिटच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहायची. किती झाली क्रेडिट शॉर्ट वर्किंग, तर 14,000 रुपयाची रिकवर झाली, म्हणून 14,000 रुपये, आणि स्वप्नीला देणं आहे यावर्षी 20,000 रुपये. झालं 34. ठीक आहे, आता इथं तुमचं पेएबलची एंट्री, दुसरी एंट्री पेड. इथं काय विचार करायचं, डायरेक्ट एंट्री करून टाकायची, लँडलॉर्ड अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट्स क्रेडिट. ठीक आहे, मग आपण ही एंट्री खाली स्वप्नील अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट्स क्रेडिट. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये प्रत्येक पेडची एंट्री सेम, अमाऊंट फक्त चेंज करायच्या. किती पेड करणे, 20,000 रुपये पेड करणे स्वप्नीलला. ठीक आहे, म्हणून स्वप्नील 20,000 रुपये झालं पेएबल पेड. दुसरं आता ट्रान्सफर. फक्त ट्रान्सफरला इथं लक्ष द्यायचं आहे. ट्रान्सफरला काय झालंय माहिती आहे का, बघा वरती लक्ष देईल तुम्हाला. आपण यावर्षी रॉयल्टी ट्रान्सफर करणारच आहे पीएल अकाउंट्सला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला, पण रॉयल्टी सोबत अजून एक गोष्ट ट्रान्सफर करायची आहे. ती कुठली, हे लॅप्स झालं ना, बरोबर आहे. आपण बघितलं 18,000 आपण रिकवर करू शकलो असतो, पण करू शकलो का आपण रिकवर? नाही, फक्त 16च रिकवर करू शकलो ना, बरोबर आहे. 14 आणि 2 16च रिकवर करू शकलो, पण हे 2 रिकवर करू शकलो नाही. आता पुढे करू शकतो का आपण रिकवर पुढच्या वर्षी? नाही, पुढच्या वर्षी आपण रिकवर करू शकत नाही, कारण त्यांनी सांगितलं की फर्स्ट 4 इयर पर्यंत तुम्हाला रिकवर करता येईल, बरोबर. आपले 4 इयर संपले, मग अशा वेळेस हे रिकवर आता पुढे होणे शक्य नाही, म्हणून हे लॅप्स झालं, म्हणजेच आता रद्द झालं. आता आपल्याला रिकवर करता येत नाही, हा लॉस आहे आपला. यावर्षी काय झाला, लॉस झाला. मग हा लॉस पण फक्त काय करायचा आहे, पीएल अकाउंट्सला ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे, मग एंट्री काय होईल आता, काय काय ट्रान्सफर करणार आपण यावर्षी पीएल अकाउंट्सला? रॉयल्टी पण ट्रान्सफर करणार आहे, आणि शॉर्ट वर्किंग पण ट्रान्सफर करणार आहे, लॅब झालेली. ठीक आहे, मग आपण फक्त एंट्रीमध्ये थोडासा बदल करायचा आहे. मग आता एंट्री काय होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी टू शॉर्ट वर्किंग, अशी एंट्री होणार आहे फक्त. ठीक आहे, म्हणून हीच एंट्री घ्यायची, फक्त एक फक्त काय करायचंय, ऍड करायचंय अकाउंट ट्रान्सफर मध्ये. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू, तर काय घ्यायचं आपल्याला परत आता, टू शॉर्ट वर्किंग अकाउंट टू शॉर्ट वर्किंग अकाउंट्स, कारण की लॅप्स झालंय, किंवा त्याला राईट अप पण म्हणतात. ठीक आहे, शॉर्ट वर्किंग. मग आता अमाऊंट घ्यायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला. आपण शेवटी पहिले रॉयल्टीची अमाऊंट घेऊ. रॉयल्टी किती हजार रुपये आहे, तर रॉयल्टी ट्रान्सफर 34,000 रुपये आहे. नंतर तुमचं शॉर्ट वर्किंग लॅप्स किती झालं आहे, 2,000 रुपये झालं आहे. म्हणजेच पीएल अकाउंटला किती ट्रान्सफर होतील यावर्षी, यावर्षी होती ट्रान्सफर 36,000 रुपीज आपल्याला काय करायचे, पीएल अकाउंट्सला यावर्षी ट्रान्सफर करायचे आहेत.
कारण की यावर्षी लॅब शॉर्ट वर्किंग पण आहे, राईट ऑफ झालेली शॉर्ट वर्किंग पण आहे, जे आपण रिकवर करू शकलो नाही. मग तिथं काय करायचं, तर जे रिकवर करू शकलो नाही तर तेवढी अमाऊंट काय करायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला ट्रान्सफर करायची. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. बघा किती सरळ आणि सिंपल प्रॉब्लेम आहे, खूप इझी आहे. थोडं लक्षात घ्यायची गरज आहे. 3 एंट्री फक्त प्रत्येक वर्षी आपल्याला काय करायच्या आहेत आणि हा टेबल फक्त व्यवस्थित समजला की आपल्याला पुढे कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे. धन्यवाद.